आता चित्रपटांचं जे शूट असतं किंवा वेब सीरीजचं, त्यांना ना प्री प्रोडक्शनला खूप वेळ असतो. हो. त्याच्यावरती ते खूप काम करतात किंवा जे शूटिंगचं शॉर्ट डिव्हिजन वगैरे असतं, ते डिसाईड करतात वगैरे हो. ते. पण सीरियलसाठी एवढा वेळ नसतो. हो. मग ते तुम्ही कसं करता? आता कसं आहे, हा प्रश्न न संपणारा आहे. म्हणजे चित्रपटाला आणि वेब सीरीजला प्री प्रोडक्शन होतं, नो डाउट आणि बराच वेळ होतं. म्हणजे 2-2, 3-3 महिने होतं. ती टीम बसते. बरं सगळ्या टीम्स बसतात, त्यांच्या मीटिंग्ज होतात. बरं स्टोरी बोर्ड बनतो. हो. प्रत्येक सीन कुठे, किती वाजता, काय असं सगळं होतं. सीरियलला होतं, पहिल्या 10-15 एपिसोडसाठी होतं. तर ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते सीरियल ओपनिंगची. म्हणजे मी आत्ता सावळ्याची जणू सावलीच्या वेळेला दुसऱ्यांदा अनुभवली. त्याच्या आधी मी आबाळाच्या मायाला अनुभवली. आबाळाच्या मायाला आम्हाला तेवढा वेळ मिळाला नव्हता. आम्ही खूप 10-12 दिवसात तो शो ऑन फ्लोअर नेलेला. पण आत्ता आम्हाला खूप बऱ्यापैकी वेळ मिळालेला. सो आम्ही केली ती प्रोसेस. होते प्रोसेस सगळं वर्किंगची. मीटिंग्ज होतात, बऱ्याच मीटिंग्ज होतात, चॅनल मीटिंग्ज होतात. चॅनलची टीम पण वर्कआउट करत असते. प्रोडक्शन हाऊसची टीम वर्कआउट करत असतील. आपले क्रिएटिव्ह असतात त्यांचे असतात. दिग्दर्शक असतो, आर्ट डायरेक्टर असतो किंवा आपला डी-ओ-पी असतो. तर प्रत्येकाच्या आमच्या मीटिंग्ज होतात. पहिल्या 15 एपिसोडवर तर होतातच होतात. तिथे आम्ही प्रॉपर फिल्मसारखं आखून रेखून असं व्यवस्थित काम करतो. फक्त घोळ काय आहे ना, आधी ना बऱ्यापैकी वेळ मिळायचा सीरियलच्या प्रोसेसला. तेव्हा चॅनेल्स पण कमी होती आणि जग तेवढं फास्ट नव्हतं, की आज केलं आणि उद्या टेलिकास्ट झालं. सो आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. रेटिंगची गणितं वेगळी-वेगळी झाली आहेत आणि कसं आहे, की स्पर्धा वाढल्यामुळे काय आहे, ह्याने जर एक शो आणला एका वाहिनीने, तर लगेच त्या स्लॉटला किंवा त्याच्या समोर एकतरी शो लगेच दुसऱ्या वाहिनीचा एका आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात येतोच येतो. आणि बरीच गोष्टी कसं झाल्यात, वेळ कमी आहे आता. म्हणजे आधी व्यवस्थित आरामात काम व्हायचं. आता खूप घाईत-घाईत काम होतं. म्हणजे महिन्याभरात फ्लोअरवर जातात शो आणि ते ऑन एअर पण होतात. आधी 2 महिने वगैरे व्यवस्थित काम व्हायचं. तर आता तसं नाही आहे. पण कसं आहे, ते पहिले 15 एपिसोड संपले, तुमचे महिना संपला, की तुम्हाला डेलीमध्येच यावं लागतं. सो त्याच्यात घोळ काय आहे, तुम्ही आणि तुमचा कॅमेरामन हे खूप महत्त्वाचे असतात त्यावेळेला. जेव्हा तुम्हाला स्पीडअपमध्ये काम करायचं असतं आणि तुम्हाला डेली एक एपिसोड द्यायचा असतो. तुमची टीम महत्त्वाची असते, जे तुम्हाला सहाय्यक दिग्दर्शक असतात. या 4-5 जणांचं ट्युनिंग जर जमलं, तर ते फायदेशीर असतं त्या शोसाठी पण, त्या दिवसासाठी पण आणि डेलीच्या फुटेजसाठी. की कसं आहे, की एक एपिसोड तरी निर्मात्याला आपण द्यायला पाहिजे. तर तो टेलिकास्ट रोज करू शकतो सोमवार ते रविवारवाला. आणि घोळ काय आहे, की एका दिग्दर्शकाबरोबर जर तुम्ही काम केलं ना, तर तुम्हाला कळतं, की माझा दिग्दर्शक हे करणार आहे. हे त्या सहाय्यक दिग्दर्शकाला कळतं. तर त्याला सांगायची गरज नाही लागत, की ओके हा सीन आहे. ओके सर अशा स्टाईलने करणार आहेत किंवा जर डी-ओ-पी आणि डिरेक्टर ह्यांनी आधी जर शो केलेले असतील आणि जर त्यांचं ट्युनिंग चांगलं असेल, जरी शो केले नसतील आधी तरी पण जर त्यांचं जमलेलं असेल व्यवस्थित, तर त्यांना न सांगता पण कळतं, की आता काय करणार आहे, आता काय होणार आहे. बरोबर. सो ते गोष्ट तुमच्या वेळेनुसार घडत जातात. असं काही वेगळी मेहनत करायची गरज नाही आहे. टास्क एवढाच असतो, की आपल्याकडे तसं स्टोरी बोर्ड वगैरे बनत नाही, की बाबा जो फिल्मला बनतो, पहिले 15 एपिसोड आपण वर्कआउट करतो. पण एकदा तुमचं टेलिकास्ट सुरू झालं, की तुम्हाला दररोज यायचंय. हे एवढे सीन्स आहेत, ते करायचे आहेत. मग त्याच्यात पण ॲडजस्टमेंट जर असतील, की ह्या कलाकाराला सोडायचंय किंवा आज आपल्याकडे लोकेशन एवढ्याच वाजेपर्यंत आहे. आज आपल्याकडे एकच कॅमेरा आहे किंवा आज आपल्याकडे 2 कॅमेरेच आहेत, तर एवढं फुटेज आलंच पाहिजे. अशी जी काही गणितं असतील, ती ॲडजस्ट करून मग दिग्दर्शकाला ते करावे लागतात. असं आहे. पण डोक्यात असतो सीन. म्हणजे जेव्हा तुमचा स्क्रीन प्ले येतो ना, तेव्हा तुमचा सीन डोक्यात होऊन जातो वाचल्या-वाचल्या, ओके. की मला हा सीन इथे करायचा आहे किंवा हे इथे करायचं आहे आणि काय घोळ होतो, एकदा तुमची सीरियल रुळावर आली ना, म्हणजे आफ्टर 50 आणि 100 की तुमचे लोकेशन एकतर सेट झालेले असतात, तुमचे कलाकार सेट झालेले असतात, तुमचे ब्लॉकिंग सेट झालेले असतात. सो
नवीन सांगण्याची काही गरज नसते कोणाला. सो तू ये, तू कर. त्याला माहिती असतं याला काय हवंय, मला माहिती असतं त्याच्याकडून काय करून घ्यायचंय आणि त्या आम्हाला काय हवंय एकमेकांना. सो बऱ्याच वेळा गोष्टी डोळ्यातल्या डोळ्यात पण कळतात. बऱ्याच गोष्टी न सांगता कळतात. एकदा सीन वाचला असिस्टंट डिरेक्टरने की सगळ्यांचे लूक जातात. त्याच्यातच कळतं की ओके आपल्याला हे करायचं. आणि एक सीन सुरू व्हायच्या आधी आणि लाइटिंग सुरू व्हायच्या आधी आम्ही आणि डी-ओ-पी असे आम्ही 2-3 जण बोलतो, की असं-असं पाहिजे. मग या सीनमध्ये हा फॅक्टर आपल्याला गरजेचा आहे किंवा या सीनमध्ये हा फॅक्टर आपल्याला टाळायचा आहे. सो ते काय स्पेशल हवंय आणि काय टाळायचंय हे समजून आम्ही सीन करतो. ओके. असं. अच्छा. आणि कास्टिंगची प्रोसेस कशी असते? तुला खरं सांगू का म्हणजे कास्टिंगची प्रोसेस इन द सेन्स नवीनवाल्या कास्टिंगची प्रोसेस आत्ता कोणालाच समजत नाही. म्हणजे ते एवढं गुपित ठेवतात, की डायरेक्ट नवीन शो येतोय हे प्रोमो बघूनच कळतं, की अरे नवीन शो येतोय. सो कास्टिंगची पद्धत खूप गुपित का ठेवतात? कारण समोरच्या चॅनल्सलाही नको कळायला आणि समोरचे टीम्स असतील किंवा त्यांना अंदाज नको यायला, की काय आहे. त्यामुळे त्या टीम्समधले जे क्रिएटिव्ह असतील किंवा कास्टिंग डिरेक्टर असतील तेच लोकं फक्त सर्च करतात आणि बाहेर नाही कळायला देत जास्त. कारण कसं आहे जर बाहेर प्रोजेक्टबद्दल कळलं, तर समोर पण तसाच प्रोजेक्ट येऊ शकतो. ती एक धास्ती आहे आणि बातमी लगेच पसरते आपल्याकडे. हा इंडस्ट्रीचा हे आहे, नियम आहे. सो ते जरासं टाळतात म्हणून जरा कास्टिंग हळूच करतात गुपित ठेवून. पण सध्या काय झालंय, एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. म्हणजे तो सगळीकडेच नाहीये. पण बरेच लोकं आत्ता मध्ये त्यावर वाद पण झाले आणि बरंच झालं, की Instagram फॉलोअर्स बघून वगैरे कास्टिंग होते वगैरे. पण मला नाही वाटत तसं. म्हणजे मी आत्ता बघितलं 2 शो आत्ता पण मी एक शो करतोय. जो येईल पुढच्या महिन्यात. सो त्याच्यात पण प्रोसेसमध्ये असं काही नाहीये, की Instagram फॉलोअर्स पाहिजे तरच तुमचं कास्टिंग होतं. पण चांगले अभिनेते कमी झालेत. असं आहे. एकतर अभिनेते कमी आहेत आणि चॅनल्स जास्त आहेत, शोज जास्त आहेत. सो जे गुणी अभिनेते आहेत त्यांच्यासाठी मारामारी आहे, की हा मला पाहिजे तर तो नाही. तो ऑलरेडी दुसरीकडे काम करत असतो आणि बऱ्याच लोकांचं असंही आहे, की तो त्या चॅनलवर आहे तर तो या चॅनलवर नाही पाहिजे किंवा ते सेम स्लॉट्सला नाही पाहिजे. असं वगैरे ते सगळी गणितं बघून कास्टिंग होतं. पण एक टेलिव्हिजनचं सध्या वेगळं गणित आहे, की एकतर तुम्ही सुंदर दिसायला लागता. तुम्ही तुम्ही अर्धा तास तुम्हाला बघितलं पाहिजे लोकांनी. असं एक तुमच्यात क्वालिटी पाहिजे. तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा तुमच्या वावरण्यात, की बाबा म्हणजे बघण्यापेक्षा पण सहन करू शकतो. की बाबा कोणी जर तुम्हाला टीव्ही लावला, की तो माणूस तुम्हाला अर्धा तास सहन करू शकतो. जर तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल असाल ना, तर तुम्ही मग कशावरही कराल. जर तुम्ही YouTubeला ट्राय करा, की तुम्हाला अर्धा तास सहन करू शकतात लोकं, तर तुम्ही टेलिव्हिजनवर काम करू शकता. तर ओके. हे माझं तरी टेलिव्हिजनच्या कास्टिंगचं हेच म्हणणं आहे, की ज्याला मी अर्धा तास बघू शकतो किंवा जो पुरुष जरी असला आणि जी स्त्री जरी असली, की ती मला बघायला आवडेल अर्धा तास, तर तिला मी कास्ट करेन. कारण कसं आहे फायनली सगळा स्ट्रेस घालवून, सगळी कामं करत आपण टेलिव्हिजन बघतो. तर जर कोणी इरिटेट चेहरा आला आणि तो अभिनयाने किंवा स्वतःच्या वावरण्यातून आपल्याला इरिटेट करायला लागला, तर मी का बघेन तो शो? बरोबर. आणि का बघेन मी त्याला? सो मला असे हॅपी गोड-गोड फेसेस टेलिव्हिजनवर बघायला आवडतील ॲज अ माझं कास्टिंगचं स्टाईल जर तू विचारलास तर. आणि तेच आहे की मला सहन करू शकतो ज्याला मी, तो माझं कास्टिंग. अच्छा.